युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. विखे पाटीलने दिला जरांगे पाटीलला गांजर, तसं मुंबईला दिलं होतं देवेंद्र फडणवीसनी. देवेंद्र फडणवीस दिलं गांजर. 30 मे ला केलं आंदोलन आणि 31 मेच्या रात्रीला केलं आंदोलन समाप्त. का केलं आणि अशा कशा त्यांच्या ज्या अटी होत्या त्या मान्य कशा का केल्या? 2022 पासून हा जरांगे पाटील आंदोलन करू राहिला, उपोषण करू राहिला, तेव्हा त्यांच्या अटी मान्य केल्या नाही. 5-5, 6-6 दिवस आंदोलन करायच्या वेळ लागायचा त्यांना आणि एकाच दिवसामध्ये सरकार घाबरलं असेल का? का गांजर दिलं? काय वाटते तुम्हाला? हे जे वादे आहे हे पूर्ण करेल का? ह्याच्या त्यांनी सांगितलं होते की आमचे हे ज्या वादे आहे, आमचे हे ज्या मागणी आहे ह्या तुम्हाला सरकारला पूर्ण कराव्या लागणार. ह्या पूर्ण होईल का? तर बस गांजर रूपी एक आश्वासन दिलं देवेंद्र फडणवीस यांनी, विखे पाटीलनी. काय वाटते कमेंट करून तुम्हीच सांगा. का मराठा समाजाला फसवण्याचं कारस्थान हे जरांगे पाटील करू राहिले का? जसं मुंबईला पण गुलाब उधळला होता तर काय गरज पडली होती अंतरवालीला ऑपरेशन करण्याची? तेव्हाही म्हटलं होतं त्यांनी पोरो आपण जिंकलो, आपल्याला आता आंदोलन करायची काहीच गरज पडणार नाही. पण मित्रांनो तुम्हाला मी आताही सांगतो की आताही जरांगे पाटीलला फसवलेलं आहे. जरांगे पाटीलनं आताही मराठा बांधवांना फसवलेलं आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला अजूनही आरक्षण भेटणार नाही. ज्याला कायदा माहित नाही, सुव्यवस्था माहित नाही, त्याला कुठल्याही गोष्ट माहित नाही, जो माणूस उन्हाताना झोपते असन, राहते असन, काही घेण्यात नाही सरकारला. सरकारला माहित आहे की हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्या कारणामुळं तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर स्वतंत्र आरक्षण मागा. कारण तुम्ही जात आणि धर्म समाजाला घेऊन चलाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. पण आता असं होणार आहे पण नाही. कारण जरांगे पाटील 2022 पासून आंदोलन करू राहिले, उपोषण करू राहिले. आतापर्यंत का इतला लवकर का निर्णय घेतला नाही सरकारनं? आणि आता 2026 मध्ये 30 मे ला आंदोलन करायचं स्टार्ट होतं. 30 मे ला दिवसभर उन्हातान्हात जरांगे पाटील झोपतो, उन्हात आंदोलन करतो आणि रात्रीच्या वेळेस इकडं सरकार एक लेटर घेऊन येते आणि म्हणते की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण केल्या. फक्त हे लेटरवर कागदावर लिहिलेलं आहे, साक्षात स्वरूपात होणार नाही. आताही पण गांजर दिला देवेंद्र फडणवीस यांनी. कारण मित्रांनो देवेंद्र फडणवीस तुम्हाला माहित आहे जो वादे करतो ते पूर्ण करत नाही. तुम्हाला आताही माहित आहे, पहिले माहित होतं, आता समोरही माहित राहणार. पण मित्रांनो हे मला हे समजत नाही की मराठा समाज हा एक आशयाचं किरण आहे. आशयानं बघून राहिला जरांगे पाटीलला आणि जरांगे पाटील एक आशयाचं किरण असताना नाही. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा जो आरक्षण आहे मिळवून देण्याचं कर्तव्य यांनी ठाम पूर्णपणे हे करत आहे का? वैभव खुने नावाचा व्यक्ती हा एक आपल्या शेतामध्ये आंदोलन करून राहिला आणि आंदोलन असा करून राहिला की टी शर्ट त्याने घातला नाही, कपडे घातले नाही, त्याने घातले आहे फक्त बन्यानवर तो आंदोलन करून राहिला. आणि त्याला बसायला गादी नाही आहे, कुठली बाळ नाही आहे, कुठला पलंग नाही आहे, कुठला दिवाण नाही आहे, तो मातीवर बसलेला आहे. तर मित्रांनो विचार करा. आणि तो स्वतःच्या शेतामध्ये आंदोलन करून राहिलेला आहे. तो विचार करा तुम्ही या गोष्टीचा की सरकारला खरा आंदोलक कोण असल, तो मराठा बांधवांना खरा न्याय देणारा कोण असल? आपला जो शेतामध्ये आंदोलन करून राहिला तो व्यक्ती. कळलं का तुम्हाला? तो व्यक्ती तुम्हाला तुमचं तुम्हाला जे आरक्षण पाहिजे तो व्यक्तीच तुम्हाला अमोल खुने हा व्यक्तीच तुम्हाला देणार. अमोल खुने हा शेतामध्ये आंदोलन करून राहिला. अमोल खुने हा शेतामध्ये उपाशी आहे, उन्हातान्हात बसला आहे, बन्यांवर आहे. तो विचार करा. आणि जरांगे पाटील आतापर्यंत जेवढे आंदोलन केले मस्त शाव मध्ये म्हणा या उन्हात मत केले तर कपडे पूर्ण घालून आणि गादीवर बसून त्याच्यावर बसूनच आंदोलन केलाय. पण हा जो एक अमोल खुने नावाचा मराठा बांधव आहे आपल्या शेतामध्ये राहून उपोषण करून राहिला. तर विचार करा तुम्ही. जरांगे पाटील फक्त सेलिब्रिटी म्हणून व्हायरल होण्यासाठी, रील स्टार आणि चर्चेमध्ये येण्यासाठी असं वाटत नाही का तुम्हाला करून राहिला म्हणून? कारण खरंच मराठा योद्धा, मराठा ललकार, आरक्षण देणारा, मागणारा आणि देणारा मराठा बांधवांना खरंच एल्गार असेल तर आपला अमोल खुने हा व्यक्ती
शेतामध्ये आंदोलन करून राहिला आणि हाच मिळवून देणार मराठा बांधवांना आरक्षण. अमोल खुने डायरेक्ट सांगतात की जरांगे पाटील प्रसिद्धी पाहण्यासाठी आंदोलन करून राहिला. जरांगे पाटील प्रसिद्धी पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. जरांगे पाटील याच्यासाठी प्रसिद्धी पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो असा डायरेक्ट अमोल खुने हा व्यक्ती म्हणतो. तो विचार करा, मराठा बांधवातीलच मराठा माणूस हा असा म्हणत असेल तर विचार करण्याजोगती गोष्ट आहे की हे खरं असेल. माझ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो, तुम्हाला जरांगे पाटील फसवत आहे. अमोल खुनेंना साथ द्या. अमोल खुने आता पणही उपोषण करून राहिला उन्हातानामध्ये. तुम्हाला हे समजत नाही, उन्हातानामध्ये उपोषण करत असताना हा व्यक्तीच्या शरीरावर फक्त बनियान आहे, कुठलाही सदरा नाही, कुठलेही कपडे नाही आणि तो बसलेला आहे कुठल्या गादीवरती या कुठल्या बेंचवरती नाही या कुठल्या पलंगावरती नाही. तो बसला आहे फक्त मातीवरती आणि आपल्या शेतीच्या मातीवरती. आणि ही जी काळी माती आहे तुम्हाला माहित आहे उन्हातानामध्ये 46-45 डिग्री मध्ये किती तपते आणि ह्या तपत्या उन्हानामध्ये लडकार देत आहे आणि म्हणत आहे सरकारला की आम्हाला मराठा बांधवांना सरसकट आरक्षण द्या, कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या, अशा पद्धतीचं म्हणत आहे. तर काय वाटतं तुम्हाला की जरांगे पाटील हा व्यक्ती हा फक्त प्रसिद्धीसाठी त्याला का टेबला करून पैसे मिळाले का आंदोलन सोडण्यासाठी? कमेंट करून तुम्हीच सांगा. का देवेंद्र फडणवीस यांनी टेबलाच्या खालून पैसे दिले की घे बेटा झालं असेल बंद करून टाक आंदोलन, हे पैसे देतो मी तुला आणि तुझ्या समाजाला समजून सांग की मी तुमच्या मागण्या पूर्ण करत आहे आणि हे जे आरक्षण आहे थोडस स्थगित करून टाक, म्हणजे जेणेकरून आम्हाला तकलीफ नको. अशा पद्धतीने झालं का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा की जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसवलं का? की जरांगे पाटील हा फक्त रील आणि प्रसिद्धीसाठी करतो का? कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.